परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत. आणि दीपस्तंभ या मालिकेत आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत निखिल बल्लाळ, जे चीफ एडिटर आहेत ठाणे वैभवचे. निखिलजी, सर्वप्रथम तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. आज ठाणे वैभव 50व्या वर्षात पदार्पण करतो आहे आणि या सुवर्ण महोत्सवानिमित्त ठाणे वैभवला उत्तरोत्तर यश प्राप्त व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मी जर चुकत नसेन तर ठाणे वैभवला जॉईन करण्याच्या आधी तुम्ही एबीपी माझाला होतात. हो. आणि मी चुकत नसेन तर ॲट द टाइम एबीपी माझा आणि जे काही चॅनल्स होते खूप चांगले आणि पीक. आणि सो त्यातला एक्सपिरियन्स कसा होता तुमचा एबीपी माझा मधला? कारण वेगवेगळे काय पण इव्हेंट्स नाही म्हणता येणार, पण वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला कव्हर कराव्या लागत असतील. सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? सर्वप्रथम BBNGचे मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला कव्हर केलं आणि हा मान दिला. तर जसं तुम्ही मागाशी विचारलं की एबीपी माझामध्ये पहिले नोकरी का केली आणि नंतर मग हा व्यवसाय का जॉईन केला, तर वडिलांनी पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये 20 वर्ष काम केलं. आजोबा पण महाराष्ट्र टाइम्समध्ये होते, मार्मिकमध्ये होते, सकाळमध्ये होते. तर सगळ्या वेगळ्या माध्यमांमध्ये काम केल्यानंतर मग त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तर तो अनुभव खूप महत्वाचा असतो आणि तो प्रत्येकाने घ्यावा असं मी स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो. आणि बाबांचं एक वाक्य होतं की बिफोर यू गिव्ह ऑर्डर्स लर्न टू टेक ऑर्डर्स. तर ते वाक्य होतं की तू पहिले जाऊन फील्डवर काम कर, पहिले प्रत्यक्ष मुलाखत घे, म्हणजे जेव्हा तुला तुझ्या रिपोर्टर्सशी काही बोलायचं असेल तर तुला ते नीट सांगता येईल, तुला ते नीट इन्स्ट्रक्शन्स कन्वे करता येतील. नाहीतर कसं असतं की डायरेक्ट आपण या चेअरवर आलो तर आपल्याला बाहेर काय चाललंय हे माहित नसतं. आणि जर्नलिझम मध्ये कसं आहे, यू नीड टू नो द पल्स, की लोकांचा पल्स काय आहे, म्हणजे लोकांचे इश्यूज काय आहेत. तर ते जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये मिळून मिसळून काम करत नाही आणि ॲज अ रिपोर्टर म्हणून काम करत नाही, कारण रिपोर्टर इज द बॅकबोन. कारण तो शेवटी बातम्या आणत असतो, तो बातमीदार आहे आणि बातम्यांमुळेच पेपर खपतो. ऑफकोर्स त्याला जाहिराती लागतात, हा भाग निराळा, पण पहिले तर बातम्या पाहिजे. लोक बातम्यांसाठी पेपर घेत असतात. तर बातम्या चांगले इंटरेस्टिंग येणं किंवा लोकांचे योग्य जे इश्यूज आहेत तर त्यांना नीट ऍड्रेस करणं वेळच्या वेळेला. पण हे तुम्हाला कधी कळेल जर तुम्ही लोकांमध्ये असाल, लोकांमध्ये सतत कॉन्टॅक्टमध्ये असाल, तुम्ही तुमचे सोर्सेस डेव्हलप करता आले पाहिजे. आणि मग तुम्हाला सुचतं काहीतरी चांगलं लिहायला किंवा चांगला विचार येतो तुमच्या मनात. तर त्यामुळे एबीपीला मी नोकरी केली आणि एबीपीचा अनुभव फारच छान होता. मला खूप चांगले लोक मिळाले, चांगले माझे बॉसेस होते, त्यांनी मला खूप चांगली संधी दिली. फार यंग एजमध्ये मला अनेक मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या. त्यात बरेच दिग्गज नेते आहेत महाराष्ट्रातले, तर त्यांच्या मुलाखती घेता आल्या. आणि पॉलिटिकल इव्हेंट्स बरेचसे आम्ही कव्हर केले. मी इलेक्शन कव्हर केले, मी एक दंगल पण कव्हर केली, फ्लड्स कव्हर केले. तर असे जे मोठे मोठे इव्हेंट्स आहेत की ज्यात खरी तुमची कसोटी असते, की तुमचा कस असतो की कशा प्रकारे तुम्ही ते कव्हर करता आणि काय प्रकारच्या बातम्या तुम्ही देता त्यावेळेला. कारण तो क्षण इतका क्रिटिकल असतो की त्यावेळेला तुम्ही जेव्हा लाईव्ह फेस करत असता कॅमेरा, तर तेव्हा एक थोडी भीती वाटते. पण ऍट द सेम टाइम हजारो लाखो लोक तुम्हाला बघत असतात, ऐकत असतात आणि ती इन्फॉर्मेशन फार ऑथेंटिक गेली पाहिजे. त्यामुळे ती व्हेरीफाईड करून तुम्हाला ती द्यायची असते. तर खूप चांगला अनुभव होता तो. मी जे काही शिकलो जर्नलिझम मध्ये, ऍक्च्युली मी ऍक्सिडेंटल जर्नलिस्ट आहे. मी खरं माझं शिक्षण मॅनेजमेंट मध्ये झालंय. मी फायनान्सचा खरा विद्यार्थी आहे. माझं ह्या क्षेत्राशी काही संबंध नव्हता. अगदी शाळेपर्यंत मी पेपरही वाचत नव्हतो, मी हे कबूल करतो प्रांजळपणे. त्यामुळे मला हे का सांगायचंय, कारण बरेच लोक जे कन्फ्युज असतात त्यांच्या आयुष्यात, त्यांना नीट तेव्हा दिशा माहिती नसते की अरे माझं काय होणार पुढे. आई वडील पण खूप बरेचदा त्यांना चिंता असते. तर मला असं वाटतं चिंता करायची गरज नाही, योग्य मार्ग मिळतो, फार नॅचरली होतो तो. मला काय आलं की जेव्हा मी फायनान्सच्या एका कंपनीत काम करत होतो, तर त्यावेळेला जेव्हा मी त्या टीव्ही असायचे त्यात सगळे फायनान्स चॅनल असायचे सगळीकडे आणि त्यात ते आकडे फिरत राहायचे, शेअर्सचे वगैरे. तर त्या आकड्यांना मी एवढं अट्रॅक्ट व्हायचो नाही. पण तो माणूस कशा प्रकारे मुलाखत घेतोय किंवा कशा प्रकारे एखादी बातमी प्रेझेंट करतोय, तर ते बघून मी जास्ती अट्रॅक्ट व्हायचं. मग तेव्हा मी वडिलांना म्हटलं की हे बहुतेक मला आपलं क्षेत्र आवडतंय, पण त्यांनी मला कधी फोर्स केलं नाही की तू हेच केलं पाहिजे, कारण आपल्या आजोबांनी सुरू केलंय, मी केलंय. ते म्हणले तुला जे आवडेल ते कर. मग नॅचरली मग ते मी ह्याच्यात आलो. पण ऑफकोर्स एबीपीचा अनुभव मला खूप कामाला आला. म्हणजे ते जे बाबांचं वाक्य होतं ते खरोखर मला त्याचं आज मला ते रिअलाइज होतंय. मी बरं मी इथे पहिल्यांदा आलो, पहिले तिथे गेलो, कारण तिथे मी घासून घेतलं मी स्वतःला आणि सगळ्या प्रकारची कामं केली. फक्त रिपोर्टिंग नाही तर सगळं कॅमेरा हँडलिंग पासून ते सगळ्या गोष्टी आपण केल्या त्यावेळेला. आणि त्यानंतर मग आज ठाणे वैभव बघतोय आता. सो एक जाणून घ्यायला आवडेल की एबीपी मध्ये असताना असा एखादा क्रुशियल दिवस की
हे मी कव्हर करतोय अँड दॅट वॉज रिअली व्हॉट आय कॅन से गेम चेंजर ऑर की बाबा नाही दिस इज रिअली व्हॉट आय वॉन्ट टू डू अँड आय एम डुईंग दिस. सो असा काही एखादा क्षण किंवा एखादा दिवस? येस ऑफकोर्स एक आहे आणि तुम्हाला किस्सा इथे नक्की सांगायला आवडेल. आणि ते फार अचानक घडलं. कसं असतं ना की पत्रकाराला सगळ्या भूमिका बजावाव्या लागतात. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही मी फक्त क्राईम कव्हर करेन, मी एंटरटेनमेंट नाही करणार किंवा मी स्पोर्ट्स नाही करणार. जिथे कमी तिथे आम्ही असा प्रकार आहे. सो वन हॅज टू बी लाईक जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ ऑल ऑल्सो. म्हणजे तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. तर असंच एकदा झालं की मला खरं माझी आवड जास्ती पॉलिटिक्स, बिझनेस, सिव्हिक इश्यूज याची असते आणि मी ते सगळ्या बातम्या कव्हर करायचो रेग्युलरली. पण अचानक एक दिवशी काय आलं की माझा एंटरटेनमेंटचा रिपोर्टर आमचा नव्हता, ऍबसेंट होता. आणि बिग बॉस सगळ्यांना माहिती आहे. तर बिग बॉसच्या सेटवर मला पाठवलं की ते म्हणजे तुम्ही तिकडे जा आज कव्हर करायला. मग मी थोडं बिग बॉस बद्दल वाचलं, थोडंसं फॉलो करायचो मी बिग बॉस. मी थोडं बिग बॉस बद्दल वाचलं आणि मी निघालो. आणि पुण्याला लोणावळ्याला ते शूटिंग चालू होतं. तर मी चाललो होतो नवी मुंबईवरून आणि अचानक आमची गाडी सुरू होती आणि जसं पत्रकार हॅज टू बी विजन, हॅज टू बी अलर्ट. त्याचे डोळे कायम उघडे पाहिजे, सतत इकडे तिकडे त्याचं लक्ष पाहिजे. आणि अचानक मी पाहिलं की एका ब्रिज खाली बरेचसे लोक असे बसलेले आहेत आणि जवळजवळ एक वस्ती तिथे तयार झालेली आहे. आणि काही लोक गप्पा मारतायत, काही लोक पेपर वाचतायत, काही लोक पत्ते खेळतायत, काही बायका जेवण बनवतायत, काही मुलं तिथे खेळतायत. मला फार आश्चर्य वाटलं की हे त्यांनी छोटंसं घर तयार केलं होतं तिकडे. काही जणांची बेड होती, कॉट होती, असं सगळं तिकडे त्या ब्रिज खाली तयार झालं होतं. तर मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तिथे गाडी थांबवली. आणि नॉर्मली आम्ही पटकन माईक वगैरे घेऊन जात नाही, कॅमेरा तर नाहीच, कारण मग लोक घाबरतात, बोलत नाहीत. कारण बातमी काढायची असेल तर हे सगळं तुम्हाला आत्म ठेवूनच त्यांच्याशी त्यांच्यासारखंच बोलावं लागतं. मग मी गेलो सहज आणि मला साहजिक मला साधारण त्यांच्याकडे काय उत्तर येईल हे असं कल्पना होती. म्हणून मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही इथे कशासाठी आलात, म्हणजे तुम्ही कशासाठी आलात इकडे. तर त्यांचं जे उत्तर होतं त्याच्याने मी फार हैराण झालो. तर ते म्हटले आम्ही पाण्यासाठी इथे आलो. तर आम्ही पाण्याच्या शोधात आम्ही इथे आलेलो आहे. आणि वाशिम जिल्ह्यावरनं ते अगदी तिकडनं मुंबईपर्यंत फक्त पाण्यासाठी आले होते. आणि मला ऐकून शहारे आले. मी म्हटलं अरे हे पाण्यासाठी इतके लांब पायपीट करून आलेले आहेत, तर पाण्याची इतकी मोठी तीव्र समस्या होती तिकडे की त्यांना ते पाण्यासाठी इथे यावं लागलं. म्हणजे मला असं वाटलं ते म्हणतील मी रोजगारासाठी आलो किंवा मी शिक्षणासाठी आलो असं काहीतरी सांगते, पण मी पाण्यासाठी आलो फक्त. आणि मी माझ्या लगेच संपादकांना फोन केला आणि मी सांगितलं की सर अशी अशी बातमी माझ्या समोर आहे. सर म्हणाले लगेच लाईव्ह कर. मग मी लगेच लाईव्ह केलं. मी त्या लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे घेतल्या आणि सर यू वोंट बिलीव्ह विदिन 2 hours त्यांना मदत पोहोचली. लगेच तिकडच्या कलेक्टरला बोलवून घेतलं, त्यांची बैठक बोलवली, तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते ते. आणि लगेच मी म्हणतो ना की एक ऍक्शन घेतली गेली, क्विक ऍक्शन. आणि तेव्हा मला कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की जे आपण करतो ना त्याचं खरोखर काहीतरी इम्पॅक्ट होतो. आणि असंच काम नेहमी करायचं होतं की ज्याच्याने इम्पॅक्ट होईल, खरोखर इम्पॅक्ट होईल. ती एक आठवण मला कायम आवडते ती सांगायला. आणि अशा बऱ्याच इन्स्पायरिंग आहे. म्हणजे की आपल्यामुळे कोणाला तरी खूप चांगला बदल आपण घडवू शकलो. आणि पाणी या विषयावर तुम्ही नक्कीच. नंतर जेव्हा मी 15 दिवसांनी तिकडे चाललो होतो तर ब्रिजच्या काही कोणी नव्हतं. सो मला खूप बरं वाटलं. मी जर चुकत नसेल तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह चालू केलेले आहेत, काही होऊ घातलेले आहेत 50व्या वर्षानिमित्त. आणि इट जस्ट मी जर चुकत नसेल तर देयर इज वन इज नो युअर टाउन. असा खूप महत्वाचा काही दैनिक आपण ज्याला म्हणतो. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दिस आणि ही आयडिया कशी आली तुमच्या डोक्यात आणि काय आहे नो युअर टाउन? तर बेसिकली जसं मी एबीपी मध्ये 2 वर्ष काम केल्यानंतर मग मी वडिलांना जॉईन झालो, म्हणजे आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये आलो. आणि आल्यानंतर मग मला असं जाणवलं की अरे हे ठीक आहे पेपर आपला सुरू आहे वगैरे, पण काहीतरी अजून वेगळं केलं पाहिजे. तर त्यात असं वाटलं की आता ठाणं कॉस्मोपॉलिटन होत चाललेलं आहे. बरेच अमराठी लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेशन सुरू आहे. तर त्यांना जर ठाणेकर म्हणून आपल्याला सामावून घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी इंग्लिशमध्ये पण सुरू करायला हवं आणि ते थोडं वेगळं असावं, टिपिकल न्यूज नसावी. तर मी विचार केला की इतक्या इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत आपल्या आजूबाजूला. म्हणजे आपण टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्या स्टोरीज सगळ्या बघतो, पण लोकल लेवललाही टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असतात ना, पण त्यांना कोणी एक्सप्लोरच करत नाही. आणि मी विचार केला की आपण असं काहीतरी सुरू करूया. पण सर सुरुवातीला खूप विरोध झाला आणि लोक म्हणाले अरे पॉझिटिव्हिटी कुठे सेल होती मीडियामध्ये, म्हणजे ओनली निगेटिव्हिटी गेट्स सोल्ड इन मीडिया.
तर त्यावेळेला मी विचार केला की ठीक आहे, जे होईल ते होईल, आपल्याला मजा येणार ना करायला, आणि त्यानिमित्ताने 4 ओळखी होतील, त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि आपले कॉन्टॅक्ट्स पण वाढतील, लोकांना काहीतरी नवीन वाचायला मिळेल. आणि जेव्हा मी ह्या मुलाखती सुरू केल्या नो युअर टाउनच्या माध्यमातून, तर त्यात असं झालं की त्यांना इतकं सांगण्यासारखं होतं, आणि बहुधा अनेकांचे म्हणजे ते स्वतःही इतकी मोठी लोक आहेत, पण त्यांच्या ह्या पहिल्या मुलाखती होत्या. आणि त्यामुळे तो एक प्रयोग आम्ही नो युअर टाउन म्हणून जे मासिक आहे ते आम्ही सुरू केलं. महिन्यात एकदा आम्ही ते काढतो. ठाणे वैभवमधनंच ते वितरित होतं. आणि त्यामध्ये जे आसपासचे MMR रिजन मधले जे लोक आहेत, पहिल्या मी सुरुवात ठाण्यातनं केली, मग नवी मुंबई, मीरा भाईंदर, मग काही मुंबईचा भाग वगैरे घेतला. त्या भागातल्या लोकांच्या मुलाखती आपण त्यामध्ये घ्यायला लागलो. नॉट जस्ट बिझनेसमॅन, मग ते एज्युकेशन फील्डमधले असतील किंवा अजून कुठल्या वेगळ्या क्षेत्रातले असतील, कला क्षेत्रातले असतील, तर त्यांच्या मुलाखती आपण त्यामध्ये घ्यायचो. आणि एक काय झालं, कनेक्टिंग डॉट्स हा एक प्रकार झाला. कुठेतरी वी फील वी आर कॅटलिस्ट, वी हॅव टू कनेक्ट गुड पीपल विथ इच अदर. तर त्यानिमित्ताने लोक KYT फॉलो करायला लागले की अरे ह्या महिन्यात काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे, नवीन वाचायला मिळणार आहे. त्यांच्या ओळखी एकमेकांशी वाढू लागल्या, आणि त्यानिमित्ताने मग बरेच आम्ही कार्यक्रम उपक्रमही सुरू केले. आणि आतापर्यंत एक 300 मुलाखती अक्रॉस महाराष्ट्र झालेल्या आहेत. म्हणजे ज्यांचा प्रेझेन्स ठाण्यात आहे, भलेही त्यांचे ऑफिसेस पुण्यात असतील, नाशिकमध्ये असतील, अजून कुठे असतील, पण ज्यांचा प्रेझेन्स ठाण्यात, येस, तर त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. आणि ऑफकोर्स त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. सो मी स्वतःला इथे एक लकी इनफ मानतो की आज मी अशा व्यक्तीची मुलाखत घेतोय की ज्यांनी ऑलरेडी 300 व्यक्तींची मुलाखत घेतलेली आहे, आणि त्यांचा स्वतःचा पेपर आज सुवर्ण महोत्सवी वर्षात आहे. मी चुकत नसेल तर तुमचा अजून एक इनिशिएटिव्ह आहे, दॅट इज हो रिक्षा, विच इज ऐकतानाच एक काहीतरी युनिक वाटतं. आणि जेव्हा काय एक्झॅक्टली थॉट आहे ह्या? जसं की आम्ही कसं ना, फक्त बातमी देणं हे आपलं काम नाही असं आम्ही समजत नाही, की बातम्यांच्या पलीकडे जाऊन काही करणं हे आम्ही आमचं काम समजतो. आणि म्हणून आम्ही बरेच सामाजिक उपक्रम राबवत असतो. तर त्यातलाच हा एक हो रिक्षा म्हणून आहे. म्हणजे आता त्याचा मी विक्टिम आहे की बरेचदा आपण बाहेर पडतो आणि आपण रिक्षा थांबवतो, रिक्षा अनेकदा थांबत नाही, ती पुढे निघून जाते. तर अनेकांना रिक्षा मिळत नाही वेळच्या वेळेला. तर मग आम्ही विचार केला की आपण एक हो रिक्षा नावाचं एक कॅम्पेन सुरू करूया, की प्रवाशांना हो म्हणा आणि किराणा माल जिंका. तर आम्ही काय केलं की ठाण्यातले जेवढे दुकानदार आहेत तर त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की बाबा रे, ज्यांना रिक्षा लागते ते तुझे ग्राहक म्हणून, तर कुठेतरी तुम्ही हातभार लावा या उपक्रमाला. जो रिक्षावाला हो म्हणेल तर त्याला तुमचाच किराणा माल आम्ही देणार आहोत, त्यांच्या फॅमिलीला तुमच्याकडे बोलवणार आहोत. फक्त अट एवढीच आहे की प्रवाशांनी आम्हाला कळवावं की या रिक्षावाल्यांनी आम्हाला हो म्हटलेलं. आणि अशा अनेक रिक्षावाले आमच्याकडे रजिस्टर झाले, जवळजवळ 650 रिक्षावाले रजिस्टर झाले. आणि त्यांच्या रिक्षाच्या मागे आम्ही हो रिक्षा आहोत हे स्टिकर देखील लावलं. आम्ही त्याचं उद्घाटन आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आम्ही त्याचं केलं होतं. आम्ही त्या सगळ्या रिक्षावाल्यांचे आम्ही सत्कार देखील केले होते. आणि हा एक चांगला उपक्रम पार पडला. तर काय होतं की ह्याच्यातनं एक पेपरचंही नाव होतं, आपण अजून लोकांशी जोडले जातो. तो उपक्रम करताना अजून 4 विषय आम्हाला मिळाले की काय वेगळं अजून करता येतं. म्हणजे मी नेहमी समजतो की ही पण एक प्रकारची OPD, की त्यात लोक तुमच्याकडे काही त्याचे इश्यूज घेऊन येतात. इथे औषध म्हणून तुम्हाला काहीतरी आयडियाज द्यावे लागतात. एकतर तुम्ही त्यांना प्रसिद्धी द्या किंवा तो इव्हेंट काहीतरी करून त्या माध्यमातून तो विषय सोडवायचा प्रयत्न करा. तर असे निरनिराळे उपक्रम ठाणे वैभवच्या माध्यमातून होत असतात. अजून एक सांगतो की प्लास्टिकचं प्रमाण खूप वाढलंय, तर आपण एलिमिनेट नाही करू शकत प्लास्टिक पूर्णपणे. तर मग आम्ही विचार केला की आपण असं काहीतरी करूया की रोज आपला जो रोजचा 1 मिनिट आहे तर तो आपण आपल्या शहराला द्यावा. म्हणजे 1 मिनिट ठाण्यासाठी, 1 मिनिट स्वच्छतेसाठी. आणि अगदी 1 मिनिट हा सहज शक्य कोणी देऊ शकतं. म्हणजे अगदी चालतं फिरतंही कोणी देऊ शकतं. तर लोक आम्हाला सुरुवातीला विचारले की 1 मिनिट कसा द्यायचा, म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये 3-4 अशा छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या की अगदी रॅपर पडलंय तर तुम्ही ते उचललं, तुम्ही तुमच्या खिशात ठेवलं आणि नियरेस्ट डस्टबिन मध्ये टाकलं, तुम्ही दिला तुमचा 1 मिनिट त्या दिवशीचा. किंवा तुम्ही नॉर्मली आपण पाण्याची बॉटल, पाणी पितो, बॉटल पाण्यातलं पाणी संपल्यावर बॉटल मधलं बॉटल फेकतो बरेचदा. तर तसं न करता ती बॉटल आपल्या बॅगेत ठेवणं, तुम्ही दिला तुमचा 1 मिनिट. तर अशा प्रकारे जर प्रत्येकाने 1-1 मिनिट दिला तर ठाण्याची लोकसंख्या बघा ना किती आहे. ठाणे जिल्ह्याची तर जवळ 1 कोटीच्या वर आहे, पण ठाणे शहराचीच 25 लाख आहे. तर 25 लाख चांगली मिनिटं ही ठाण्याला रोजची मिळू शकतात. तर आम्ही मग सगळ्या शाळांना ह्यामध्ये सामावून घेतलं आणि आम्ही एक प्रतिज्ञा तयार केली, ती मुलांनी घेतली. मुलांना आम्ही सांगितलं तुम्ही रील बनवता ना, तुम्ही 1-1 मिनिटाची अशी रील बनवा
क्या बात आहे. की जे जे खरंच आपल्याला शहराच्या उपयोगी पडतील. तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आपण करत असतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे आम्ही ना आय फील वी आर लकी इन दॅट वे. कारण बरेचदा असं होतं की उपक्रम होतात पण त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. पण त्या बाबतीत थोडंसं एक लक आहे की जेव्हा कधी आपण एखादा असा इव्हेंट इनिशिएटिव्ह घेतो तर त्याला येतोच प्रतिसाद ऑटोमॅटिक. क्या बात आहे. ह्याच अंतर्गत किंवा जसं हे अनेक इनिशिएटिव्ह आहेत त्याचप्रमाणे तुमचं अजून एक वर्टिकल आहे RT 365. सो हे काय आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची कामं करता हे आम्हाला जाणून घ्यायला हवे. सो काय झालं की कोविड काळात जेव्हा सगळेच पेपर किंवा ओव्हरऑल जो काही सगळा बिझनेस आहे तो जरा बऱ्यापैकी स्लो डाऊन झाला. तो प्रिंट मीडियाही बऱ्यापैकी अफेक्ट झाला. तर त्यावेळेला काय करायचं म्हणजे आम्हाला हा एक प्रश्न होता. कारण सर्क्युलेशन खूप कमी झालं. आजही सर्क्युलेशन 60-70% पर्यंतच पोहोचलेले, जे 30% ते गेलंच. तर आता काय करता येईल, नवीन काय करता येईल. कारण बिझनेस तर चालवायचा आहे, फक्त चालवायचा नाही तो वाढवायचा आहे. तर मग आम्ही विचार केला की आपण निश पेपर चालू करूया, निश न्यूज लेटर्स. म्हणजे डॉक्टरांसाठी एक वेगळा पेपर, शाळांसाठी वेगळा पेपर, रिअल इस्टेटसाठी वेगळा पेपर, इंडस्ट्रियल पार्कसाठी वेगळा पेपर, बिझनेस पार्कसाठी वेगळे पेपर, तर असे कॉलेजेससाठी वेगळा पेपर, काही मोठमोठ्या सोसायट्या आहेत, टाउनशिप्स आहेत, त्यांच्यासाठी वेगळा पेपर. आणि ह्याची खरंच गरज होती. कारण काय की प्रत्येकाला ना आपल्या ग्रुपमध्ये नेटवर्किंग करायचं असतं आणि त्यांना काहीतरी टूल हवं असतं टू एक्सप्रेस. आता डॉक्टर्स पण एकमेकांशी कनेक्टेड असतात पण ते काय आपल्या व्यवसायाबद्दल बोलत नाहीत. पण त्यांच्याकडे काही नवीन ऍडव्हान्समेंट्स होत असतील किंवा नवीन काही गोष्टी येत असतील किंवा काहीतरी एखादं रेअर ऑपरेशन केलं असेल तर हे सांगणार कोण. मग कुठेतरी एक त्यांचा असा पेपर पाहिजे की जो हे सगळ्या गोष्टी रिपोर्ट करू शकेल. आणि हे आम्ही सुरू केलं आणि असे जवळजवळ आता 15 न्यूज लेटर्स असे वेगवेगळे दर महिन्याला निघतात. आणि तो एक वेगळं रेव्हेन्यू मॉडेल तयार झालंय. त्याला या स्पॉन्सर्स पण असतात. कारण अनेक लोकांना त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते या माध्यमाचा वापर करतात. कारण जेनरिक पेपरमध्ये एखादा ऍड देऊन ती वेस्ट होऊ शकते. कारण ती मे बी काही लोकांपर्यंत पोहोचेल ज्याला त्याचा रेलेव्हन्स नाही. तर हे कसं ठराविक त्याच लोकांपर्यंत पोहोचते जिथे ती ऍड पोहोचली पाहिजे. त्यामुळे तो एक बिझनेस मॉडेल सुरू झाला आणि म्हणून आम्ही 865 नावाची एक माझी कंटेंट एजन्सी सुरू केली जी फक्त कंटेंट क्रिएट करते लोकांसाठी. आणि हे असे वेगवेगळे कंटेंट आम्ही क्रिएट करतो ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी सगळ्यांचा समावेश असतो. या अनुषंगाने मला एक विचारायला आवडेल की तुम्ही आजपर्यंत 865 365 वेगवेगळे न्यूज लेटर हे करताय आणि आम्ही सगळे व्यावसायिक मित्रमंडळी आहोत. तर व्यावसायिकांसाठी काही तुमच्या मनात आहे का चालू करण्याचं? नक्कीच आहे. आणि म्हणजे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्यवसाय छोटे मोठे जे काही आहे सो त्यांच्यासाठी विच कॅन बी द गाईडलाईन असं काही. सो आम्ही ना एक सुरूच करतोय. अगदी 1 मेलाच त्याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण त्याची सुरुवात होणार आहे. आणि त्यामध्ये ठाण्यातले जेवढे बिझनेसेस आहेत ठाणे जिल्ह्यातले तर त्यांना आपण त्यात प्रसिद्धी देणार आहोत. आणि पहिला अंक ऑलमोस्ट रेडी आहे. आपण तो लॉन्च करणार आहोत आणि त्यामुळे ते एक हक्काचं व्यासपीठ सगळ्या बिझनेसमॅनसाठी असणार आहे. एक जी आपली इकोसिस्टम तयार झालेली आहे ठाण्यातली तर त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म या निमित्ताने मिळू शकणार. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगली मुलाखत चालू आहे आपली. पण आपण जेव्हा म्हणतो की आज आपला व्यवसाय एवढ्या यशाच्या शिखरावर आहे, 50वं वर्ष चालू आहे, पण ह्या तुमच्या प्रवासामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही ठाणे वैभव जॉईन केलं ते आज ताग आहे, असा एखादा दिवस की यार हा दिवस नको होता आणि किंवा एखादी अशी आठवण की त्यातनं तुम्ही काहीतरी शिकला विच कॅन गिव्ह द मेसेज टू द एंटरप्रेनर्स, असं काही एखादी घटना वगैरे? नाही, खरं सांगू का, मला प्रत्येक दिवशी असं वाटतं की मी खरं ना मी ते सांगायचं झालं की एबीपी माझ्याच्या आधी मी एका फायनान्स कंपनीत काम करत होतो. मी ते मगाशी बोललो बरोबर. तर त्यावेळेला ना मला ले ऑफ मिळालं. ते सबप्राईम क्रायसिस झाले बघा US मध्ये. त्यामुळे पूर्ण बाजार जे आहे बिझनेस तो पूर्ण कोलमड रिसेशन आलं मोठ्या प्रमाणात आणि मला ले ऑफ मिळाला. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं की अरे यार मला ले ऑफ मिळाला, पुढे काय करणार. आणि तेव्हा माहित होतं हे मी काय करू शकेल. आणि परत माझं शिक्षण मराठीत नाही. मी बाबांसारखं आजोबांसारखं काय पहिल्यापासून लिहायचो नाही. त्यामुळे मग मी म्हटलं अरे हे तर मला नाही जमणार एखाद्याला आणि फक्त मॅनेजमेंट करून काय होणार. म्हणजे तेव्हा माहित होतं असं काही आपल्याला करता येईल पुढे किंवा करू शकू. तर त्यावेळेला असं एक भीती वाटत होती. पण त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की तुला जे आवडतं ते कर, तू बाहेर नंतर MBA कर. आता 1-2 वर्ष इथे असंच काम कर, मग MBA कर, मग तुला बाहेर नोकरी वगैरे किंवा अजून काय करायचं ते कर. पण आज मला प्रत्येक दिवशी असं वाटतं की तू बरं झालं तू ले ऑफ आला.
आणि बरं झालं रिसेशन आला माझ्यासाठी तरी, कारण मी नाहीतर तिथेच अडकलो असतो. आणि जे काही आज मला करता आलं आणि जो काही मला सॅटिस्फॅक्शन रोज मिळतंय काम करताना, आणि मी नेहमी सांगतो मला मंडे ब्लूज कधी येत नाही. आज मंडे आहे पण मला मंडे ब्लू कधी येत नाही, कारण रोज नवीन लोकांना मला भेटायला मिळतं, नवीन लोकांकडे शिकायला मिळतं आणि इतक्या नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करायला मिळतात. आणि स्काय इज द लिमिट, म्हणजे देर इज सो मच ऑफ स्कोप. म्हणजे मला ना असं अनेक लोक म्हणतात प्रिंट मीडिया थोडी आता संपत चालली आहे, नाहीशी होत चालली आहे, पण हाऊ यू यूज दॅट मीडिया, कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करता, कोणापर्यंत पोहोचवता, ह्याला फार महत्व आहे. तुम्ही त्यातनंही ऑपॉर्च्युनिटीज आपण शोधले पाहिजे, आणि जे आपण शोधतोय अजून बरंच करण्यासारखं आहे आणि शिकतोय. ग्रेट ग्रेट. जसं तुम्ही म्हणालात की आज ठाणे वैभव पूर्णतः तुम्ही सांभाळता आहात, सर याच्यामध्ये जेव्हापासून तुम्ही ठाणे वैभव सांभाळायला लागलात, आज तुम्ही चीफ एडिटर म्हणून आहात इथे, सो तुमचं टीम मॅनेजमेंट किंवा एक टॅलेंट ॲक्विजिशन आपण ज्याला म्हणतो, सो त्याचं तुम्ही एखाद्याला हायर करायचं आहे, सो व्हॉट क्वालिटीज डू यू सी दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट, आणि हाऊ डू यू हँडल द टीम मॅनेजमेंट? कारण मी बघतोय आज तुमच्याकडे बरीच मोठी टीम आहे, मे बी डिफरंट डिपार्टमेंट्स अँड ऑल, सो हाऊ यू हँडल दिस? नाही, एकतर ना आम्ही जसं मी हे वडिलांकडनंच बघत आलं, तेही कधी काही डिग्री सर्टिफिकेट्स काहीच बघत नाही. म्हणजे आपण असं म्हणत नाही की ते आपण त्याला कमी लेखतो, अजिबात नाही, ते तर हवंच. पण तो माणूस कसा बोलतो, त्याचा ओव्हरऑल वावर कसा आहे, त्याची पर्सनॅलिटी एक बोलताना कशी आहे वगैरे, तो कसा लीड करू शकेल, तर ह्याच्याकडे जास्त आमचा कल असतो. म्हणजे त्याचे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत ह्याकडे आमचा जास्ती कल असतो. आणि आम्ही अगदी त्याला पहिल्या दिवसापासूनच आम्ही त्याला काही टास्क देतो की ज्यावरून आम्हाला एक अंदाज येतो की हा कितपत हे करू शकेल, कितपत कॅपेबल आहे. म्हणजे वी कन्सिडर हिम ॲज अ एम्प्लॉई फॉर एजेस, आणि त्याला सांगतो आता हे चालू कर, हे काम कर. मग त्यातनं आम्हाला समजतं की त्याला ते किती जमतंय, किती आवडतंय, कारण ह्याच्यात आवड खूप महत्वाची आहे. म्हणजे पॅशन. हा, म्हणजे आम्ही पहिलेच सांगतो की हा जॉब असा आहे की ह्याच्यात तुम्ही सरस्वती पुत्र होऊ शकता, लक्ष्मीपुत्र नंतर होणार. तर त्यामुळे पहिले त्याची तयारी ठेवा. यू हॅव टू हॅव लॉट ऑफ पेशन्स. म्हणजे बघा आता 50 वर्ष पेपर चालवणं ह्याला खूप पेशन्स लागला. ते त्याच्या आधी ह्या इंटरव्ह्यू मध्ये आलं असेल वडिलांकडून, आणि मला बाबांनी पण तेव्हा पहिले तेच सांगितलं होतं की तुला झटपट काय हवं असेल, काही अजून करायचं असेल, काही वेगळं अम्बिशन असेल, तर दिस इज नॉट द बिझनेस. इथे कसं स्लो अँड स्टेडी ग्रोथ आहे, पण ऑफकोर्स एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वेगळं मिळतं, कारण तुम्हाला लोकांचं काहीतरी करायला एक चान्स मिळतो. तर त्यामुळे आम्ही तेच बघतो की त्या माणसामध्ये तसं आहे हे कॅलिबर. कारण ते जर तसं असेल, त्याला बोलायला आवडत असेल लोकांना, तो गप्पिष्ट असतील, अशा काही गोष्टी पाहिल्या जातात आणि 10 मिनिटात ते कळतं. ग्रेट ग्रेट. तर मी असंच एक गमतीदार प्रश्न विचारतो कधी कधी की मी त्यांना विचारतो की तुमचा आवडता चित्रपट कोणता, असं मी एक इंटरव्ह्यू मध्ये मुलांना नॉर्मली विचारतो. आता मी मुलं म्हणत मी थोडासा आता 35 तर ते मग सांगतात की अमुक अमुक माझा पिक्चर आवडीचा आहे. मी जरा म्हणतो त्यातला तुझा एक फेवरेट डायलॉग सांग. मग तो डायलॉग पण सांगतो. म्हटलं अरे ते डायलॉग म्हणताना त्यांनी काय घातलं होतं ते सांग. हो, मग तो विचार करतो थोडासा, पण तरी काहीतरी तो सांगतो वगैरे. आणि ते बरेचदा मग करेक्ट निघते. मग ते मुलं नंतर मला विचारतात एक महिनाभर की तुम्ही आम्हाला तसा का प्रश्न विचारला होता. मी म्हटलं अरे मला हे बघायचं होतं की तुम्ही किती मल्टीटास्किंग आहे, की तुम्ही पिक्चर काय एकटे बघायला जात नाही. मोस्टली तुम्ही मित्रांबरोबर, मैत्रिणीबरोबर किंवा फॅमिलीवर जाता. तुमचा फोन असो हातात, विच इज द बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन. मग तुम्ही इकडे तिकडे बोलता, मग तो पिक्चर बघत असता, ऐकत असता, त्यात तुला किती लक्षात राहतं. तर हे आम्ही टेस्ट करत असतो. व्हेरी गुड दॅट्स अ टेस्ट आहे ऍक्च्युअली. सो तसं आमचं चालू असतं. आणि परत डायलॉग किती लक्षात राहतात, म्हणजे किती इंटरेस्टिंग तू ती गोष्ट बघतोय. म्हणजे आता मी बोलतोय तुझ्याशी, तर तू किती इंटरेस्टिंग मला ऐकतोस, तू मुलाखत घेणार आहेस तुझ्या, तर तू किती इंटरेस्टने ऐकणार आहेस. कारण यू हॅव टू बी अ गुड लिस्नर ना. तुम्ही जर लिस्नर चांगले असाल तर तुम्हाला चांगलं लिहिता येणार. खूप गप्पा गोष्टी मारायच्या आहेत, पण जाता जाता मला तुम्हाला एक विचारायचं, बिईंग इन द थर्ड जनरेशन इन द बिझनेस, तुम्ही अपकमिंग एंटरप्रेनर्स किंवा जे फर्स्ट जनरेशन आहे किंवा आपण ज्याला म्हणतो होतकरू व्यावसायिक, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बेसिकली एकतर त्याचा कोणाचा फॅमिली बिझनेस असेल ना, तर पहिले तर माझं म्हणणं आहे तुम्ही तो जॉईन करा. कारण तुमच्या आजोबांनी, वडिलांनी, ज्यांनी कोणी सुरू केलं असेल, तर काहीतरी त्याच्या मागे थॉट होता, एक विजन होतं, मिशन होतं, आणि तुमचा DNA मॅच करतो त्याच्याबरोबर. तुम्ही वेळ वाया घालवू नका असं मला वाटतं.
तरी काही लोकांचे लायकिंग वेगळे असेल तर त्यांनी ते परस्यू करावं, असं काही हे नाही, कंपल्शन नाही. पण ते पहिलं एक इन्क्लायनेशन असावं त्यांचं त्याकडे, जे मला नंतर रिअलाइज झालं. मे बी ते थोडंसं मी आधी सुरू केलं असतं तर मे बी अजून काही करता आलं असतं मला. तर ते करावं. आणि दुसरं की आजच्या ह्याला इतकी स्पर्धा आहे की यू हॅव टू बी व्हेरी कूल, काम, कंपोस्ट आणि पेशन्स प्रचंड हवा. तुम्हाला कसं आहे की अगदी हे सगळं काही झटपट म्हणजे इन्स्टंट वगैरे काही नसतं. म्हणजे आपण इंस्टाग्राम वापरतो पण इन्स्टंट काही नसतं. तर तुम्हाला थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला आणि सक्सेस कम्स. पण तुम्ही काम करत राहायला पाहिजे. मला कायम ते सांगत आले आमचे घरचे सगळे की कन्सिस्टन्सी इज द की. तुम्ही कन्सिस्टन्सी इज युअर सक्सेस फॉर्म्युला. तुम्ही तुमचं काम करत राहा, पीपल विल रिवॉर्ड यू. इमान एक बरे आपण आपल्या काम करत राहायला पाहिजे आपण. पण तुमच्यात कन्सिस्टन्सी नसेल, म्हणजे मी आज पेपर काढला, उद्या मूड नाही, उद्या नाही काढला, असं नाही होत. पण ते जे काय ना त्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करा आणि ते गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स खूप अपडेटेड आपण राहायला पाहिजे, कारण इतकं काय काय नवीन नवीन होतंय आसपास. आणि त्यामुळे असं म्हणता येणार नाही की हे माझं सब्जेक्ट नाही, हा माझा टॉपिक नाही. तुम्हाला सगळ्या टॉपिकची थोडी थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. खूप मोठा विचार मांडलात तुम्ही की यू हॅव टू कीप अपडेट युअरसेल्फ. आणि ॲज यू सेड करेक्टली, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, ऑर इफ यू वॉन्ट टू प्रोग्रेस यू हॅव टू लर्न एव्हरीथिंग. जाता जाता मला एक विचारायचं असं आवडेल की आपली जी संस्था आहे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशन, ही आपले फाउंडर प्रेसिडेंट श्रीपादजी कुलकर्णी यांनी 2012 रोजी चालू केली फेसबुकच्या माध्यमातून. आणि आज तिचं वटवृक्ष झालेला आहे आणि भारतभर जवळपास आपले महाराष्ट्रामध्येच 20 चॅप्टर्स आहेत. तर ह्याविषयी तुम्ही काय सांगाल, या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल? खूप छान आहे. मी पण त्याचा भाग होतो. यावर्षी मला याची संधी मिळाली आणि मलाही खूप मजा आली. मला बरेच लोक तिथे, मी त्यांना भेटलो, त्यांच्या स्टोरीज मला कळल्या, त्यांच्याशी काही लोकांशी मी कनेक्टेड पण आहे. आणि मला वाटतं हा नेटवर्किंग ग्रुप नाहीये फक्त, तर ऍक्च्युअल तुमचा नेटवर्थ वाढवणारा ग्रुप आहे. आणि खरोखर तुम्हाला आय थिंक तुम्हाला जर एक लॉंग टर्म काही तुम्ही विजन घेऊन चालत असाल तर यू हॅव टू बी इन अ गुड कंपनी. कंपनी मॅटर्स. म्हणजे आजकाल खूप लोक चुजी झालेत, सिलेक्टेड झालेत. आणि का होऊ नये, म्हणजे कोणी कुठे घर घेताना पण विचार करतात की माझे नेबर्स कोण असतील, किंवा इव्हन मुलं कुठल्या कॉलेजमध्ये जायचंय, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये घ्यायचं, तर माझे फ्रेंड्स कोण असणार आहे. तर तसं बिझनेस फ्रेंड्स हे पण कायम चांगले पाहिजे. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपलं एक मेला नवीन न्यूज लेटर होऊ घातलेलं आहे, जे यू आर फोकसिंग ऑन द एंटरप्रेनरशिप. सो त्याचा आणि BBNGच्या मेंबरसाठी काही कोलॅबरेशन किंवा BBNGच्या मेंबरसाठी याचा काही फायदा होऊ शकतो? हो, नक्कीच नक्कीच करता येईल आपल्याला. म्हणजे आपले जसं तुम्ही म्हणालात की एक अराउंड 500 ऑड मेंबर्स पण आहेत तसेच. तर त्यांच्या मुलाखती आपल्याला त्यामध्ये नक्कीच घेता येऊ शकतील. तर तसं काही जर आम्हाला कंटेंट मिळालं तुमच्याकडून तर त्यांना आम्ही अप्रोच करून काही टेलिफोन किंवा काही पर्सनल मुलाखती वगैरे आपण घेऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म आपल्याला देता येऊ शकेल. पण या व्यतिरिक्त पण ते कसं एक जनरल झालं. माझी एक ऑफर आहे तुम्हाला की BBNG साठी आम्हाला स्वतंत्र एक न्यूज लेटर पण करायला आवडेल. बेबी क्वार्टरली आपण करू की 3 महिन्यातनं एकदा जे आपले मेंबर्स आहेत तर त्यांच्या काही मुलाखती, त्यात आपले जे संस्थापक आहेत त्यांचं संपादकीय वगैरे येते, किंवा आपले जे इव्हेंट्स चालतात सगळीकडे त्याचं काही आपल्याला न्यूज रिपोर्ट त्यामध्ये देता येऊ शकेल. आणि ते आपल्या सगळ्या मेंबर्सनाही पाठवता येऊ शकेल. असं काही, किंवा जे आपले पोटेन्शियल मेंबर्स आहेत, जसं तुम्ही म्हणलात की फेसबुकला फॉलोअर्स खूप आहेत, तर त्यांना देखील आपल्याला फेसबुकला आपले जवळपास 85,000 मेंबर्स आहेत, तिथे आपल्याला ते पोस्ट करता येऊ शकेल. म्हणजे ते एक आम्हाला करायला आवडेल. पण जाता जाता मला एक राहून प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, कदाचित तो सगळ्या व्यावसायिकांना पडत असेल, की आज एवढा मोठा डोलारा सांभाळताना कधी तुम्हाला पैशाची चिंता किंवा अगदी इन सॉफ्ट लँग्वेज फायनान्शियल क्रायसिस आपण ज्याला म्हणतो ते कधी आलेत का? आणि सर हाऊ डू यू फेस दॅट, और की त्यातनं बाहेर कसे आलात? किंवा ऍक्च्युली मी तसं थर्ड जनरेशन असल्यामुळे तो त्रास जास्ती माझ्या आधीच्या जनरेशनला झाला. म्हणजे आजोबांना तर खूपच झाला. अनफॉर्च्युनेटली आजोबांना हे जे काही सक्सेस आहे ते पाहतात आलं नाही. म्हणजे खरंच त्यांच्यामुळे आम्हाला हे सक्सेस बघायला मिळतंय, पण त्यांना ते बघता आलं नाही, कारण इट वॉज अ व्हेरी स्ट्रगलिंग फेस. कारण एकतर लोकल पेपर असू शकतो का? मला आजही मी जेव्हा बाहेर जातो परदेशात फिरायला वगैरे येते तर ते मला विचारलं, हा ते ठीक आहे पण बाकी काय करता? सो मग मी आपलं
मस्करीत घेतो आणि सोडून देतो विषय. बरोबर आहे. तर त्यामुळे तसं तो वायबल होणं पेपर तो तसं डिफिकल्ट होतं त्यावेळेला. आता ठीक आहे, त्याला एक वेगळं रेव्हेन्यू मॉडेल आलं, म्हणजे ठाणे एडिशन आता सगळ्यांच्याच निघायला लागले. अगदी मोठमोठ्या सगळ्या पेपरच्या आता ठाणे एडिशन्स आहेत, पण त्यावेळेला ठाण्यासाठी स्वतंत्र पेपर असू शकतो का? संकल्पनाच मोठी होती, त्यामुळे तशा जाहिराती मिळायच्या नाही आणि थेट स्पर्धा ह्या मोठ्या पेपरशी असल्यामुळे त्यामुळे तो त्रास त्यांना खूप झाला. आम्ही इव्हन प्रिंटिंग प्रेसचाही विचार केला, स्वतःचं प्रेस होतं, पण सगळं तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला काही गोष्टी आउटसोर्स करायलाच पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही सगळं करायला गेला तर काहीतरी कशावर तरी तुमचा त्याच्यावर अन्याय होतो. आणि त्यामुळे आम्ही रिअलाइज केलं की आपलं फोर्टे काय, तर आपलं कंटेंट रायटिंग हा चांगला फोर्टे, मार्केटिंग हा फोर्टे, मग प्रिंटिंग आपण आउटसोर्स करू, कारण तिथे आम्हाला नुकसान झालं बऱ्यापैकी. सो त्यामुळे तो भाग आम्ही आउटसोर्स केला. आणि कोविड नंतर मात्र एक प्रचंड चिंता निर्माण झाली होती. म्हणजे आता ती माझ्या जनरेशन, माझ्या फेज मधली अशी होती की अरे आता काय करायचं, व्हॉट नेक्स्ट, की अरे लोकांनी उद्या पेपरच नाही वाचला तर. कारण लोक पेपरला इस्त्री करत होते, काही लोकांनी पेपरही बंद केले, बरेच लोकांनी पेपर बंद केले, ते परत सुरू केले नाहीत. तर काही लोक पीडीएफच वाचवते. तर म्हटलं मग आता काय पुढे, व्हॉट नेक्स्ट. पण त्यावेळेला अगेन तुमचे फॅमिली व्हॅल्यूज आणि फॅमिलीने एक तुम्हाला हे केलं, सपोर्ट केला की बाबा नाही, हा काळ जाईल आणि ह्यातनं काहीतरी आपल्याला वेगळं मार्ग काढायचे. त्यातनं ह्या 15 न्यूज लेटर्सची निर्मिती झाली. म्हणतात ना ते एखाद्या क्रायसिस मध्ये काहीतरी इन्व्हेन्शन घडत असतं, तर एखाद्याला मी कोविड आला नसता तर मी फक्त हेच करत असतो, पेपर. So can we say the crisis are boon for us? Boon, of course. Great. We are coming at the end of the interview and on a lighter mode, just एक आपण ज्याला म्हणतो एक फ्लेवर ऍड करायला, जसं तुम्ही एडिटर झाला नसतात तर काय झालं असतं? मला ना ते डिस्नीलँड मध्ये ना एखादं अॅनिमेटर व्हायला खूप आवडलं असतं. पण मला ते कार्टून कॅरेक्टर्स फार आवडतात, मी रमून जातो ते. त्यामुळे मला असा काही चान्स मिळाला तर आवडेल. सो मग ह्या बेसिसवर तुमचं फेवरेट कार्टून टॉम अँड जेरी और नाही, मला ते हे फार डिस्नीलँड. आवडतं. डिस्नीलँडचे सगळेच कॅरेक्टर आवडतात, पण मिकी माऊस आवडतो. ग्रेट. तुमचं हॉबी काय आहे? मला डान्स करायला फार आवडतो. म्हणजे मी खूप शिकलेलो आहे डान्स. आणि गेले मी बरेच शामक दावर आणि कॅसबर असे बऱ्याच मातबर लोकांकडनं डान्स शिकलो. आणि आधी प्रोफेशनली करायचो, आता कोणाच्या संगीतात वगैरे करत असतो, क्या कोरिओग्राफी वगैरे करतो. That's maybe we can have the second set of interview. Great. A dream project that you want to work on. ड्रीम प्रोजेक्ट मला बेसिकली काय आहे की पेपर तर अजून मोठं करायचं. ते तर आहेच की जास्तीत जास्त कसं अजून लोक पेपर वाचतील आणि अजून ही न्यूज लेटर्स कसे तयार होतील वेगवेगळे टॉपिक वाईज. हा, की असं देर शुड नॉट बी अ सिंगल पर्सन हु विल बी लाईक नॉट टॅप्ड बाय अस. एव्हरीवन शुड बी टॅप्ड लाईक बाय मीडिया. असं काही करता आलं भविष्यात अजून तर ते करायला नक्कीच आवडेल. एक छोटासा पण क्रुशियल प्रश्न, एबीपी का ठाणे वैभव? अरे म्हणजे ना, एबीपी माझं ग्रॅज्युएशन होतं, ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यामुळे दोन्ही गरजेचं असतं ना. ग्रेट, वंडरफुल. अँड इज देअर एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू डू इन द बकेट लिस्ट? बाबा नाही, हे आपल्याला अजून करायचं आहे. इज देअर एनिथिंग? नाही, मला ना बेसिकली जसं हे न्यूयॉर्क टाउनच्या मुलाखती पॅन महाराष्ट्र झाल्या, पॅन महाराष्ट्र म्हणतात तसं MMR रिजन पुरता जास्त होत्या. तर या महाराष्ट्र आणि इंडिया लेवललाही कशा करता येतील, तर ते मला जास्तीत जास्त अजून एक्सप्लोअर करायला आवडेल. कारण ते मला आवडतं मुलाखती घेणं. मुलाखत देतोय पहिल्यांदा, घेतल्यात बरेचदा, पण मला ते कळते तुम्हाला किती मजा येत असेल आणि लोकांच्या मुलाखती घेताना. वंडरफुल. सो खूप छान आपण प्रवास उलगडला निखिलजी, आणि वी आर द एंड ऑफ द इंटरव्ह्यू. सो थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.